नमस्कार. आज मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूट बद्दल सांगणार आहे. कसं आहे, माझ्याकडे ऑलरेडी एक ड्रॅगन फ्रूट आहे. आता तुम्ही हे बघू शकतात, हे इकडून कट झालंय. ॲक्च्युली काय झालं की काल हे असं वाढलं होतं आणि काल खूप वारा सुटला आणि त्याच्या वजनाने हा भाग निखळला, अर्धा निखळला. तो मी पुरा कट केला. याला प्रोपगेशन म्हणतात. आता इकडे पण बघा, ह्याचं जेव्हा हे वाढतं ना तेव्हा त्याचं कट करून परत मी इकडे लावलेलं आहे. त्याने असे हे दोन निघतात. असं ड्रॅगन फ्रूटला असे नवीन नवीन बर्ड्स निघून ते प्रोपगेट झालं पाहिजे, मग ते व्यवस्थित वाढतं. तर आता हे इकडे कट ऑलरेडी झालं होतं, तर मी पूर्ण कट केलेलं आहे हे. आणि आता हेच मी लावणार आहे दुसऱ्या पॉटमध्ये. तर चला त्याचं आपण पॉटिंग मिक्स तयार करूया. आता हे जे इकडे मी कट केलं आहे ना, हाच भाग मी घालणार आहे मातीच्या खाली. हा भाग आपण घालायचा नाहीये. हा भाग मी वरतून इकडे कट करणार आहे, सो दॅट त्याला नवीन बर्ड्स निघतील. ओके, तर आपण हे सुरू करूया. आता मी घेतलं एक फुल कंटेनर कोकोपीट आणि हा त्याचा डबल आहे कंटेनर. तर मी हा अख्खा भरून कंटेनर घेते गार्डन सॉइल. आणि ह्याच्यात मी घेते खूप सारं शेणखत. याचं अर्धा कंटेनर भरून मी घेते शेणखत. ते मिक्स करूया व्यवस्थित. आता आपण हे कट करूया. आता हे कट करण्यामागे दोन आहेत रिझन्स. एक तर कसं होतं की नवीन प्रोपोगेट करते मी, त्याच्यामुळे इकडे जर कट केलं तर वजन कमी होणार आणि मग ते अजून त्याचं पुढे वाढ व्यवस्थित व्हायला मदत होणार. त्यामुळे इकडे मी कट करते. नॉर्मली मी काय करते की फांदी कट करून लगेचच ती तशीच पॉटमध्ये लावते. आता मी ही पण फांदी नंतर त्या ओरिजिनल पॉटमध्ये लावणार आहे, पण फॉर नाव मी तुम्हाला हे दाखवते. हे माझं आहे पॉट, ह्याच्यात मी लावणार आहे. आता ह्याच्यात मी हे घालते. हे बाकीचं सगळं आपण कवर करून टाकू. तुमच्या ड्रॅगन फ्रूटला असे ब्रँचेस येणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढले की ते मध्ये मध्ये कट करत राहायचे आणि असेच बाजूला पॉट करायचे, जसं मी माझ्या ओरिजिनल पॉटमध्ये केलेले आहेत. मी याला पाणी घालते आता, सो दॅट जरा फर्मनेस येईल. आणि आता हे जे मी कट केलेलं होतं ते मी परत इकडेच बाजूला असं रोवते. तुम्ही बघू शकता माझ्या त्या पॉटमध्ये पण मी असे प्रोपोगेट करायला लावलेलं आहे. मी ते कापते आणि तिकडेच बाजूला ते प्रोपोगेट करायला ठेवते. मग नंतर जरा थंडावा आला की मग मी ते दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करणार. आता या झाडाच्या बाबतीत घ्यायची काळजी. ड्रॅगन फ्रूट आहे, तुम्हाला माहितीच असेल, इट्स अ व्हेरी गुड अँटीऑक्सिडंट आणि ज्यांना पोटाचे विकार असतील त्यांनी तर हे नक्कीच खावेत ड्रॅगन फ्रूट.
इट्स अ व्हेरी गुड इम्युन बुस्टर, म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पण ड्रॅगन फ्रूट खूप मदत देतं. इनफॅक्ट मला आठवतं जेव्हा कोविड आला होता तेव्हा सगळ्यांनी ड्रॅगन फ्रूट खा म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम वाढेल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे तेव्हाही ड्रॅगन फ्रूटचा खूप गवगवा झाला होता. त्यामुळे या कारणास्तव ड्रॅगन फ्रूट तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आता या बाबतीत घ्यायची काळजी, ड्रॅगन फ्रूटला ब्राईट लाईट किंवा डायरेक्ट लाईट म्हणजे तुम्ही आउटडोअर प्लांट म्हणूनच ठेवलं तर खूप चांगलं होईल. त्या खूप चांगलं ऊन मिळालं पाहिजे. पाणी तेव्हाच घाला जेव्हा वरची माती सुकेल, कारण इट्स अ काइंड ऑफ अ कॅक्टस, त्याच्यामुळे त्याला फार सॉगी सॉईल लागत नाही. पण पाणी घाला जेव्हा वरची माती सुकल्यासारखी झाली की पाणी घाला, तोपर्यंत पाणी घालायची गरज नाही. मी कोकणात राहते, इकडे सध्या खूप उकाडा आहे, त्यामुळे मला एक दिवस आड मी माझ्या झाडाला पाणी घालते. तुमच्याकडे बघा, तुम्ही जसं तुमचं वातावरण आहे त्याप्रमाणे त्याला पाणी घाला. बाकी ह्याला फारसं असं काही करायचं नाहीये. फर्टिलायझर वर्षातनं 3 वेळा तुम्ही फर्टिलायझर द्या 4-4 महिन्याच्या अंतराने, आणि हे झाड आपोआप खूप वाढतं. त्याला फार कष्ट घ्यावे लागत नाही. फक्त मी सांगितलं तसं जेव्हा त्याची ब्रांच खूप मोठी होईल तेव्हा तुम्ही त्याला कट करा आणि बाजूलाच प्रोपोगेट करायला ठेवा. आता काही दिवसांनी जसे ह्याला इकडे मी प्रोपोगेट केल्यानंतर फांदी आली ना, तसंच इकडे पण आता येणार काही दिवसांनी, आणि मग ते असंच प्रोपोगेट होत राहणार. ब्रांचेस येणं फार गरजेचं आहे, त्यामुळे ते करत राहायचं आहे. तर असं हे ड्रॅगन फ्रूट तुम्ही तुमच्या घरी लावा. सोपं आहे, फार कष्ट नाही आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा.